रामकृष्ण हरी. आपण आलो आज अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये आज नेवासाच्या पालखीचं म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखीचं आणि त्र्यंबकेश्वरच्या श्री विश्वचे गुरु असणारे निवृत्तीनाथ महाराजांच्या बंधुभेटीचा प्रसंग आज येणार आहे आणि 4 वाजता इथून पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्र्यंबकेश्वरची जी पालखी विश्वगुरूंची निवृत्तीनाथांची तिथे जाऊन त्या दोघांची बंधुभेट होणार आहे. आपण बघू शकता सगळं वातावरण आता तयार झालेलं आहे आणि लोक पण जाता येतात बघा. रथ पण घेऊन राहिला, त्याला श्रीचे बैल पण लावलेले आहेत. आपण आता परत आलोय. दिंडीचं प्रस्थान काय होणार आहे आता थोड्याच काही क्षणामध्येच विश्वगुरूंची बी आणि विश्वाच्या माऊलीची भेट होणारच आहे. आता हळूहळू प्रस्थान झालं, लोक तयारी करतात निघायची. तुम्ही बघू शकता हळूहळू पताकाधारी पुढे गेलेत. आता तुळशीचे माऊली आहेत हे बघा. आमच्या सगळ्या महिला मंडळ तुळशी घेऊन तयार झाल्यात, मागं अधिकारी वगैरे आणि हळूहळू चालू आहे. तर काही क्षणामध्येच आपली पालखी आता रथामध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर काही क्षणामध्येच माऊलींची आणि विश्वगुरूंची बंधुभेट होणार आहे आणि हा प्रसंग म्हणजे अविस्मरणीय होणार आहे. कारण मागल्या वर्षामध्ये अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस बंधुभेट झाली त्यावेळेस अक्षरशः लोकांचं अंतकरण म्हणजे गैरून गेलं होतं, पण ह्यावेळेस तर नियोजन थोडंसं आणखी पण मोठं आहे. त्यामुळं ह्यावेळेस जे प्रसंग असणार आहे तो म्हणजे लोकांसाठी अविस्मरणीय असणार आहे. कारण बंधुभेट महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी होते. एक म्हणजे देव आळंदीचे माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पुण्यामध्ये होते आणि दुसरी बंधुभेट आता इतिहासातच दुसरी बंधुभेट होणार आहे अहिल्यानगरमध्ये. तर हा क्षण बघण्यासाठी सर्व लोक उत्सुकच आहे आणि अनुभव घेण्यासाठी पण उत्सुकच आहे. आपण बघू शकता मागं विश्वगुरूंची पालखी आणि आता आपण पालखीचं रथ आहे. मग आता पालखी दर्शन घ्यायला आपण जाणार आहोत आणि लवकरच बंधुभेटीचा प्रसंग पण येणार. चला बघू पालखी दर्शन. तर आपण निवृत्तीनाथांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. ज्या पालखीची ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना भेट होणार आहे त्या ठिकाणी जाऊ आपण. चला हे पुढे आपण आता आलोय विश्वगुरूंच्या पालखीपाशी. तर ज्या पालखीची विश्वगुरूंच्या पालखीची आपल्या नेवासाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पालखीची बंधुभेट होणार आहे. आपण त्या पालखीचं दर्शन घ्यायला आलो. आता नेवासाच्या लोकांची आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांची अशी भावना आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रतिरूपच आहे आणि त्यामुळं जशी महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी बंधुभेट होती तुम्ही बघू शकता. पालखी इथं ठेवलेली आहे. आता भक्तांची पण गर्दी भरपूर चालू आहे तुम्ही बघू शकता आणि थोडी हळूहळू गर्दी पण वाढत चालली आहे आणि लोकांच्या मनामध्ये उत्साह पण निर्माण होतोय हळूहळू की बंधुभेटीचा क्षण कसा असेल, अंतकरण भरून येणार असेल. कारण मी या क्षणी मीच गै भरतोय कारण बंधुभेट म्हटल्यावरती 2 भावांची भेट वर्षातून एकदा होती आणि तो क्षण पाहण्यासाठी सगळेच आपले डोळ्यात तेल घालून वाट बघतायत. तर बघू शकता गर्दी पण भरपूर आहे आणि माऊलींच्या विश्वगुरूंच्या पालखीचं दर्शन पण आपण घेऊ शकतो. बघू शकता आपण विश्वगुरूंची पालखी आहे आणि पालखीचं दर्शन लोक घेता येते आणि काही क्षणामध्ये बंधुभेटीचा हा प्रसंग येणार आहे लवकरच आणि लोक पण उत्साही हळूहळू की या बंधुभेटीसाठी जो प्रसंग कसा असेल, लोकांना असा एकदम गै भरून देणारा प्रसंग असेल. आपण बघू शकता कदाचित विश्वगुरूंच्या मनातही भावना निर्माण झाली असेल का बंधुराजांची भेट घेतो. कारण असो नाही तर नसो पण चैतन्य रूपाने जसे पादुका त्र्यंबकेश्वर इथं आल्या तर त्या पादुकामध्ये कदाचित चैतन्य निवृत्तीनाथांचं असेल आणि जिथं पैसखांबामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना झाली कदाचित तिथं पण माऊलींच्या चैतन्य आहेच कुठे ना कुठं. कारण तिथं ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना झालेली आहे. त्याच पालखीमध्ये नेवासावरून पालखी आली आहे. त्याच्यामुळे ते चैतन्य पण त्या दोन्ही चैतन्य जेव्हा एकत्र होते त्यावेळेस परब्रह्माचा साक्षात्कार लोकांना होतो. तर बघू शकता लोक दर्शन घेतात हळूहळू आणि बंधुभेटीचा प्रसंग पण लवकरच येणार आहे.